नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण आपले सर्वांचे डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। चला, जो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे ते म्हणजे जवाहरलाल नवोदय विद्यालयाची परीक्षा आहे, या परीक्षेच्या संदर्भामध्ये व्हिडिओ असणार आहे, जे की अभ्यासक्रमामध्ये जे नवीन बदल झालेले आहे या नवीन बदलमध्ये कोणते बदल झालेले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे। ते बघण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या अकॅडमीमध्ये सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असतो। त्याच्यामध्ये NMS असेल, MTS असेल, नवोदय असेल, मंथन असेल, स्कॉलरशिप असेल, अशा सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची आपण आपल्या अकॅडमीमध्ये तयारी करून घेत असतो। त्याच्यामध्ये जर आपण बघितले आपल्या अकॅडमीचे वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये दररोज लाईव्ह क्लास होत असतो। नवीन पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांकडून टेस्ट सिरीज सुद्धा सोडवून आपण घेत असतो। तसेच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या ई नोट्स आपण मोफत स्वरूपामध्ये देत असतो। आणि काही कारणास्तव विद्यार्थ्यांचे जे लेक्चर मिस झाले असेल तर अशा टाइम मध्ये त्यांना त्यांच्या टाइम नुसार, त्यांच्या वेळेनुसार अनलिमिटेड वेळा बघण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्ही हा कोर्स आपला लॅपटॉप व आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे। यासाठी आपण जी विद्यार्थ्यांना फीस ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जी 6वीची नवोदय परीक्षा आहे बघा, इयत्ता 6वीची, याच्यासाठी आपण फक्त 1000 रुपये एवढी फीस ठेवलेली आहे बघा। किती? 1000 रुपये 6वीचे विद्यार्थी, जे की आता जानेवारी महिन्यामध्ये परीक्षा असणार आहे त्यांची। आणि जे 9वीचे विद्यार्थी आहेत, 9वीचे नवोदय परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकरिता आपण 2000 रुपये फीस ठेवलेली आहे, जे की त्यांची एक्झाम एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे। सोबतच आपण स्कॉलरशिप परीक्षाची जी बॅच आपली, ती बॅच सुद्धा आपल्या इथे सुरू आहे। NMS परीक्षेची बॅच सुद्धा आपल्या इथे सुरू आहे। आणि या सर्व बॅचेस, ज्या बॅचेस तुम्हाला लावायचे, समजा अभ्यास करायचा आहे, याच्यासाठी तुम्हाला या बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे बघा। तो नंबर म्हणजे 8010457760 या नंबरवर आपल्याला संपर्क करायचा आहे आपल्या बॅच जॉईन करण्यासाठी। तसेच आपल्या शेजारील आपल्या नातेवाईकांमध्ये जे पण कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, शालेय स्पर्धा परीक्षेची, तसेच या स्कॉलरशिप असतील किंवा नवोदय विद्यालयाची तयारी करत असेल, तर त्यांच्यापर्यंत आपल्या अकॅडमीची माहिती नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल। तसेच जो आपल्या अकॅडमीचा नंबर दिलेला आहे 8010457760, याच्याबद्दल त्यांना माहिती द्या। चला, आपण आजच्या लेक्चरमध्ये जे बघणार होतो, जवाहरलाल नवोदय विद्यालय परीक्षा जी आहे, या परीक्षेमध्ये नेमके कोणते बदल झालेले आहेत, कोणते विषय असणार आहेत आणि कोणत्या मार्काला किती विषय असणार, किती असणार आहेत, याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची बघा। याच्यामध्ये आपण बघू शकतो, जो पेपर असणार आहे, जी एक्झाम असणार आहे, जी परीक्षा असणार आहे बघा, ही परीक्षेचा जो पेपर असणार आहे तो किती मार्काचा असणार आहे, तर 100 मार्काचा तुमचा हा पेपर असणार आहे। की आता आपण इयत्ता 6वी बद्दल बोलत आहे बघा। जे 6वीचे विद्यार्थी आहेत, नवोदयाचीच परीक्षा देणार आहे, इयत्ता 6वीचे, त्यांच्यासाठी जो एक्झामचा पेपर, परीक्षेचा पेपर असणार आहे, तो 100 मार्काचा असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला बघा जे प्रश्न असणार आहेत, जे क्वेश्चन असणार आहेत, हे क्वेश्चन किती असणार आहेत, तर 80 क्वेश्चन असणार आहेत बघा। किती? 80 क्वेश्चन असणार आहेत। आणि त्याच्यानंतर जे तुमचे मार्क आहेत, हे मार्क तुम्हाला 100 मार्कचा पेपर होणार आहे। किती मार्कचा? 100 मार्कचा। तर आता यासाठी कोणकोणते विषय आहेत आणि कोणत्या विषयाला किती मार्क आहेत, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। जो तुमचा बौद्धिक क्षमता चाचणी, त्याला आपण इंग्लिशमध्ये मेंटल ॲबिलिटी म्हणतो, तो जो तुमचा पेपर आहे बघा, जो तुमचा विषय मेंटल ॲबिलिटी, यासाठी तुम्हाला किती मार्काचा किती क्वेश्चन येणार आहेत, तर यासाठी तुम्हाला बघा इकडं आपण लिहूया याला मेंटल ॲबिलिटी, जे बौद्धिक क्षमता चाचणी जो हा विषय आहे, याच्यासाठी तुम्हाला बघा 40 क्वेश्चन असणार आहेत। आणि ज्याला मार्क असणार आहे 40 क्वेश्चनला 50 मार्क, म्हणजे तुम्ही सरासरी जर धरलं तर एका क्वेश्चनला तुम्हाला जवळपास 1.25 एवढे मार्क तुम्हाला एका क्वेश्चन साठी असणार आहेत। म्हणजे जो पहिला विषय तुमचा बौद्धिक क्षमता चाचणी, यासाठी तुम्हाला 40 क्वेश्चन आणि 50 मार्क असणार आहेत। त्याच्यानंतर तुमचा जो दुसरा विषय आहे तो म्हणजे कोणता? सर्वांचा आवडता विषय, तो म्हणजे मॅथ विषय। या मॅथ विषयासाठी बघा तुम्हाला 20 गुण असणार आहेत। आणि या 20 गुणासाठी तुम्हाला जे मार्क असणार आहेत, ते मार्क असणार आहेत 25 मार्क। किती मार्क आहेत? 25 मार्क। म्हणजे आपण इथे पण सुद्धा म्हणू शकतो 1.25 म्हणजे 1.25 एवढा त्याचा मार्क असणार आहेत। आणि त्याच्यानंतर तुमचा जो तिसरा विषय असणार आहे तो म्हणजे लँग्वेज।
कोणता विषय असणार आहे? लँग्वेज, ज्यामध्ये मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, ज्यांची जी लँग्वेज आहे त्याच्या लँग्वेजसाठी तुमचा हा प्रश्न ते तुम्हाला राहणार आहेत. आणि प्रश्न तुम्हाला किती असणार आहेत? तर 20 क्वेश्चन तुम्हाला या लँग्वेज साठी असणार आहेत. बघा किती, 20 क्वेश्चन. आणि त्याला जर आपण मार्क बघितले किती आहेत 20 क्वेश्चनला, तर 20 क्वेश्चनला मार्क सुद्धा तुम्हाला 25 मार्क असणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तुमचे क्वेश्चन होतील 80 क्वेश्चन आणि जे तुमचे मार्क आहेत ते होतील तुमचे 100 मार्क. अशा तऱ्हेने 100 मार्क साठी तुमच्याकडून इयत्ता 6वीचा एक्झाम जी नवोदय जवाहरलाल परीक्षा, ही परीक्षा तुमच्याकडून घेतली जाणार आहे. इयत्ता 6वीची जी की परीक्षा तुमची जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. आणि सर्वांना माहिती आहे की या परीक्षेसाठी आपल्या अकॅडमीमध्ये आपण बॅच सुरू केलेली आहे. आणि ही बॅच तुम्हाला फक्त 1000 रुपयामध्ये आपण सुरू केलेली आहे. बघा किती रुपयामध्ये? फक्त 1000 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच सुरू केलेली आहे. तरी सर्वांनी या बॅचचा फायदा घ्यायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला जो आपल्या अकॅडमीचा नंबर दिलेला आहे बघा, 80 10 45 77 60, या नंबरवर आपल्याला संपर्क करायचा आहे. तसेच आपल्या जवळील आपल्या नातेवाईकामध्ये जे पण कोणी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्यांना आपल्या अकॅडमी बद्दल सांगायचं आहे. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.